आपल्यातल्या अनेकांनी दा विन्सी कोड नॉव्हेल वाचलं असेल का दा विन्सी कोडवरचा पिक्चर बघितला असेल, ज्याच्यामधनं पहिल्यांदा सगळ्या जगाला माहिती झालं की गोल्डन रेशो नावाचा काहीतरी एक सिक्रेट कोड आहे, ज्याला आपण परफेक्ट नेग एंट्रोपिक रेशो किंवा ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये प्रकृती म्हणत आलो. सो आज आपला हातातला मोबाईल हा गोल्डन रेशोचा आहे, त्याची लांबी रुंदी. सो जोपर्यंत हा बाह्य आकार मेंटेन्ड आहे, म्हणजे गोल्डन रेशो मेंटेन्ड आहे, तर आतला कंटेंट इंटॅक्ट राहायची शक्यता जास्त. मग आपल्या देहाचा आणि आयुष्याचा जो आकार आहे, आयुष्य काही वेगळं नाही आहे. देह रोलिंग इन टाईम इज अवर लाईफ, राईट. सो देहाचा आकार बिघडणं म्हणजे आजारी पडणं. सो याचा अर्थ आपल्या देहाला, आयुष्याला जर काही आजार विकृती येत असेल, तर याचा अर्थ आतल्या पाण्यामध्ये जे विचारमंथन, समुद्रमंथन चाललेलं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. तिथे काहीतरी स्फोटक आहे की जे बिनसतं आहे. मी जेव्हा डॉक्टर झालो, प्रॅक्टिसला लागलो, तेव्हा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विथ ऑफिशियल एव्हिडन्स क्लेम करत होते की ऑलमोस्ट 50% ऑर लिटल मोर दॅन 50% फिजिकल बॉडी एलिमेंट्स आर बिकॉज ऑफ सायकोसोमॅटिक ओरिजिन. माझ्या 24 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्येच हे 50%चं 92% गेलं होतं. आणि मला प्रॅक्टिस सोडून आता झाली 15-20 वर्ष. आता WHO म्हणते ऑलमोस्ट 100%. सो देह रोलिंग इन टाईम इज अवर लाईफ. शितावरल्या भाताची परीक्षा. तसा आजचा एक दिवस मी कसा जगतो ह्याच्यावरती उद्याचा दिवसाची हेल्थ, प्रकृती मी जन्माला घालतो. अँड वी आर सो कॅज्युअल अबाउट अवर टाईम. गेलेले पैसे मिळवता येतील, गेलेलं आयुष्य एकही दिवस परत नाही मिळवता येत. सो माझ्या हातात वर्तमान काळ आहे. त्या वर्तमान काळामध्ये मी काय विचार करतो, मी नेमकं काय करतो, कसं करतो, कुठे करतो, किती वेळा करतो, इज गोइंग टू डिसाइड माय टुमॉरो अँड द नेक्स्ट डे अँड द नेक्स्ट डे अँड द नेक्स्ट डे. ह्या विचारातून योग्य पद्धतीने जीवन जगणं हेच खरं अध्यात्म आहे, बाकी काही नाही आहे. की जे तुम्हाला हेल्थ, वेल्थ, प्रॉस्पेरिटी बाय ऑल मीन्स देऊ शकतं.